शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. मी सत्यशोधक शंकरराव लिंगे, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ, प्रदेश उपाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद. आपलं नाव सांगा ताई. कमल देवराव गायकवाड, राहणार तिरे. आपलं नाव सांगा. मी बापूसाहेब भगवान भंडारे, समता परिषद जिल्हाध्यक्ष, सोलापूर जिल्हा अध्यक्ष. सोलापूर जिल्हाध्यक्ष. आज आपल्याला इथं लाईव्ह येण्याचं एक कारण आहे की उद्या 2 तारखेला नगरपंचायत आणि नगरपालिका यांच्या निवडणुका आहेत महाराष्ट्रामध्ये. 246 आणि 42 नगरपंचायता आणि 246 नगरपालिका यांच्या ज्या निवडणुका आहेत 288 जागावर, त्यातल्या काही जागा कोर्टाने आज स्थगिती दिलेली आहे काही ऑब्जेक्शन दिल्यामुळं. त्यातले एक 22 नगरपालिका यांच्या निवडणुका ज्या स्थगित केलेल्या आहेत त्याचं मतदान परत 20 डिसेंबरला होणार आहे असं जाहीर केलेलं आहे. परंतु राहिलेल्या ज्या काय आहेत 288 पैकी 268च्या आसपास किंवा 270च्या आसपास ज्या नगरपालिका आहेत किंवा नगरपंचायती आहेत, त्यामध्ये आपली काय भूमिका आहे ही भूमिका स्पष्ट करावी म्हणून मी आपल्या समोर आलेला आहे. तर माझी आपल्याला एक विनंती आहे की ओरिजिनल जे आरक्षण धारक आहेत त्या ओरिजिनल आरक्षण धारकांनी ओरिजिनल आरक्षण धारकांनाच मतदान करावे. ज्या ठिकाणी आरक्षण आहे, समजा ओबीसीचं आरक्षण आहे आणि त्या ओबीसीच्या आरक्षणाच्या ठिकाणी खोटे कुणबी दाखले काढून ज्या पक्षांनी त्या खोटे कुणबी धारकांना तिकीट दिलेलं आहे अशा पक्षावर पूर्णपणे बहिष्कार करावा. त्यांच्या कोणत्याही उमेदवाराला मतदान करू नये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी ओबीसीचा उमेदवार आहे त्या ठिकाणी ओबीसीला मतदान करा. ज्या ठिकाणी एससीचा उमेदवार आहे मागासवर्गीयाचा त्यांना मतदान करा. ज्या ठिकाणी एसटीचा उमेदवार आहे म्हणजे आदिवासीचा उमेदवार आहे त्या आदिवासी उमेदवाराला मतदान करा. या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी अल्पसंख्याकाचा उमेदवार आहे, मुस्लिमाचा उमेदवार आहे, शिखाचा उमेदवार आहे, जैनाचा उमेदवार आहे किंवा इतर धर्मीय जे आहेत त्या सर्व धर्मीयाच्या लोकांना आपण मतदान करायचं. अल्पसंख्याक यांना मतदान करायचं. म्हणजे शिखांना करा, मुस्लिमांना करा, ख्रिश्चनांना करा, जैनांना करा. हे असं का म्हणताय याचं तुम्हाला कोडं पडले असेल की या आरक्षण धारकांनी आरक्षण धारकांनाच मतदान करायचं. मग ओपनवर जर उमेदवार उभा राहिला असला तर त्या ठिकाणी ओबीसीचा उमेदवार नसेल तर तुम्हाला सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी कोणताही उमेदवार असू द्या त्या उमेदवाराला मतदान करा. फक्त खोटे कुणबी धारक जे आहेत त्याला मतदान करू नका. ज्या मराठ्यांनी 2 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे त्या 5वी नापास जरांग्याने असंविधानिक मागणी केलेली आहे. या सरकारने 2 ऑक्टोबरला जो काळा जी आर काढलेला आहे तो जी आर काढणारा जो आहे तो आपला राधाकृष्ण विखे पाटील, मराठा मंत्री गटाची उपसमिती, या समितीचे अध्यक्ष यांनी तो 2 सप्टेंबरला काळा जी आर काढलेला. त्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी उभे केलेल्या कोणत्याही उमेदवाराला आपण मतदान करू नका, हे माझं ठाम मत आहे. जरांग्यांनी ज्याला सपोर्ट केलेला आहे त्या उमेदवाराला तुम्ही मतदान करू नका. जरांग्याच्या कुठल्याही आंदोलनाला स्थानिक पुढाऱ्यांनी किंवा आमदारांनी खासदारांनी
मदत केलेली आहे, त्यांचं जे पॅनल आहे किंवा त्यांचे जे उमेदवार आहेत किंवा त्यांच्या आधाराने जे उमेदवार उभे राहिलेले आहेत, मग ते ओबीसीचे असले तरी त्याला करू नका, एससीचे असले तर करू नका, एसटीचे असले तर करू नका, किंवा ओपन मराठा असेल तर त्यांनाही करू नका. मतदान आपण करायचं आहे ते ओरिजिनल आरक्षण धारकाने आरक्षण धारकांना मतदान करायचं आहे. आपल्याला माहीत असेल या ओबीसीवर 2 वर्षामध्ये किती अन्याय झालेले आहे. या जरांगे पाटलाच्या आदेशावरून आपला तारापूर नाला पंढरपूर तालुक्यातील तिथले एक आपला तरुण 28 वर्षाचा तरुण, तो अपंग अनाथ असलेला मुलगा, त्या तरुणाला या तारापूर नाल्यातल्या मराठ्यांनी, गावगुंडांनी, रानटी लोकांनी भर चौकात त्याला 12च्या नंतर सगळी सामसूम झाल्यानंतर फाशी दिलेली आहे. त्याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे. या हरिकाशीद नावाचा नाभिक समाजाचा मोडलींचा आपला दुकानदार, त्याने एक पॅनल तुळशीला उभे केलं होतं तुळशी गावामध्ये. तर त्याची सगळी घराची नासधूस केली, गोट्याची नासधूस केली, गोटा जळला, गाईचा पाय मोडला, 80,000ची गाय त्याला 20,000ला विकावं लागली, हाणमार केली, त्यांचे वृद्ध आई बापाला, मुला लेकरांना, बायकांना, घरातल्या सर्व उमेदवारांना मारहाण केली. अशा मराठ्यांना आपण धडा तर शिकवलाच पाहिजे. या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अल्पसंख्याकांवर अन्याय केलेले आहेत. माजलगावमध्ये नावी समाजावर अन्याय केलेला आहे, कुंभार समाजावर तिकडे जालना जिल्ह्यात अन्याय केलेला आहे. बीड जिल्ह्यात तर सगळा धुमाकूळच घातलेला होता. त्या ठिकाणी आपल्या ओबीसी सुभाष राऊत यांचं 5 कोटीचं हॉटेल, 3 स्टार हॉटेल त्यांनी जाळून टाकलं. अक्षरशः त्याची राखरांगोळी केली, बागेतली झाडं सुद्धा तोडली, सर्व फरशी सुद्धा एक एक हातोड्यानं फरशी फोडली, काचा फोडल्या, कपबशा फोडल्या किंवा प्लेटा फोडल्या, शोभेचं साहित्य फोडलं, टेबल खुर्च्या सगळ्या तोडल्या, अतोनात नुकसान केलं आणि परत पुन्हा जाळून टाकलं. कुठलीही गाडी येऊ देऊ नका अशा प्रकारे त्यांनी रस्ते अडवले. एक टोळी आणि सर्वांनी मिळून गँगवार केल्यासारखं केला आणि तिथल्या ओबीसीचे सगळे दुकानं जाळली. सोनाराचं दुकान जाळलं, त्या ठिकाणी माळी समाजाची दुकानं जाळली. माजी आमदार क्षीरसागर, जयदत्त अण्णा क्षीरसागर यांचं घर जाळलं, राष्ट्रवादीचं कार्यालय जाळलं. असा धुडगूस त्यांनी घातला. अशा जरांगे पाटलाला ज्यांनी साथ दिलेली आहे आणि त्यांचे जे पुढारी आहेत त्या पुढाऱ्यांच्या तालावर चालणारे जे आपले उमेदवार असतील, जे नगरपालिकेला उभा राहिले असतील, नगरपंचायतीला उभे राहिले असतील, त्यांना आपण कधीच साथ देऊ नका. फक्त आपल्याला मी आवाहन करतोय की येत्या 2 तारखेला आपलं आरक्षण वाचवायचं असेल, आपल्या मुलालेकराची आपल्याला काळजी असेल, पुढच्या पिढीनं आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला की आरक्षण जाताना आपण काय करत होतो, तर त्याचं या मागल्या दाराने 58 लाख नोंदी या शिंदे कमिटीने किंवा भोसले जस्टिस यांच्या समितीने शोधून काढलेले आहेत, किंवा हा काळा JR निघालेला आहे. त्या JRच्या माध्यमातून हैदराबाद गॅजेट, या गॅजेटच्या माध्यमातून मागल्या दाराने खोटे मराठा हे कुणबी होत आहेत. तर याचा आपण निषेध केला पाहिजे. आपलं सगळं आरक्षण जरी हिसकावून घेतलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक मताचा अधिकार दिलेला आहे, मताचा हक्क दिलेला आहे. या मताच्या हक्कावर जो अधिकार आपल्याला बजवायचा आहे तो अधिकार आपण बजवा.
आणि जेवढे का होईना ते या जरांगे पाटलांनी जे दुडगूस घातलेले उमेदवार आहेत त्या उमेदवाराला आपण नेस्तानाबूत करा. हेच आपल्याला आरक्षण टिकवायचं आहे. लक्षात घ्या, 58 लाख नोंदी आणि 58 आपल्या 56,000 फक्त जागा आहेत ओबीसीच्या. आणि ह्या 56,000 जागाला सुद्धा एक प्रकारे कोर्टामध्ये चॅलेंज केले जात आहे किंवा हे बंठी आयोग आहे. बंठी आयोग हा सुद्धा बोगस आयोग आहे. या आयोगाने आपली 54% लोकसंख्या असताना सुद्धा त्यानं निम्म आरक्षण कमी केलेलं आहे. जवळजवळ 34,000 जागा कमी केलेल्या आहेत त्यांनी. तर ह्या जागा ज्या कमी केलेल्या आहेत तर त्या जागा वाचवायच्या असेल तर आपल्याला प्रामुख्याने हे निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. या ठिकाणी आपला ओबीसीचा उमेदवार असू द्या, एससीचा उमेदवार असू द्या, एसटीचा उमेदवार असू द्या, अल्पसंख्याक उमेदवार असू द्या, तो आरक्षणात उभा राहू द्या किंवा ओपन जागेवर उभा राहू द्या, त्याला आपण प्राधान्य द्या. एका ठिकाणी जास्त उमेदवार असेल तर तो चळवळीतला उमेदवार आहे का, आपणाला चांगल्या प्रकारे चळवळीला साथ देणारा असेल, संघटनेला साथ देणारा असेल तर अशा उमेदवाराला आपण निवडून द्या. हे आपण मी ठामपणे सांगतोय. आपली जातनिहाय जनगणना होण्यासाठी सुद्धा ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. यामध्ये आपल्याला जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे. तर हा रेटा आपल्याला पुढे न्यायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले लोक निवडून गेली पाहिजेत. आपलं सगळं आरक्षण वाचवायचं असेल, जातनिहाय जनगणना करून आपल्याला आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याला 3रं शेड्यूल लागू करायचं असेल, लोकसंख्येच्या प्रमाणात निधी घ्यायचा असेल तर आपल्याला आपल्यावर जे जे अन्याय करतात सरकार आपल्याला सुद्धा आम्ही ओबीसीचा DNA म्हणतोय परंतु मागल्या दराने या मराठा समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे तर हे चुकीचं आहे. तर हे सुद्धा थांबवण्यासाठी आपल्याला या नगरपालिकेच्या आणि आपल्या पंचायतीच्या या निवडणुकीमध्ये आपले चांगले उमेदवार, चळवळीचे उमेदवार आपण निवडून दिले पाहिजेत. हे आपण आव्हान मी तुम्हाला करतोय. तर या आव्हानाचं जे पालन करतील, जे खरे ओबीसी असतील, जे खरे आरक्षणधारक असतील त्यांनी या आव्हानाचं पालन केलं पाहिजे. नाहीतर मग तुम्ही खोटे ओबीसी असला तर अजिबात पालन करू नका. तुम्ही खरे ओबीसी असेल तर आपण पालन केलं पाहिजे. आपल्या लेकराबाळांचं, आपल्या सगळ्या भविष्याचं ही महत्त्वाची निवडणूक आहे. या निवडणुकी आपण प्रामुख्याने कुणाला बळी पडू नका, कुणाच्याही लक्ष्मीला नाही म्हणू नका. लक्ष्मी घ्या परंतु ती आपली लक्ष्मी आहे, कारण ते आपल्याच टॅक्समधनं आपण दिलेले कष्टाचे पैसे आहेत, कामाचे पैसे आहेत. आपणाला एक महत्त्वाचं उदाहरण या ठिकाणी देतो की एक शेतकरी होता आणि त्या शेतकऱ्यामध्ये त्याला 2 मुलं होती आणि 2 मुलं असताना तो एक भाऊ दुसऱ्या भावाशी भांडत होता आणि ते काय भांडण मिटेना आणि त्यानं सांगितलं की बाबा मला वाटणी पाहिजे, कसल्या परिस्थितीत वाटून पाहिजे. अरे वडील म्हणला की मी आहे तोपर्यंत मी वाटणी देणार नाही, आपण असं करू नका, वाटणी करू नका, चांगलं दिसणार नाही. तरी पण तो मुलगा ऐकाना वाटणी केलीच पाहिजे, नाहीतर मी धमक्या द्यायला लागला. तो वडिलाला पण धमक्या द्यायला लागला. मग काय करून वडिलांनी वाटणी करायचं ठरवलं. वाटणी केल्यानंतर जमिनीची वाटणी झाली, घराची वाटणी झाली किंवा सगळ्या दागदागिन्याची वाटणी झाली, जमिनीची वाटणी झाली, पैशा अडकेची वाटणी झाली, सोन्या नाण्याची वाटणी झाली. परंतु त्याच्याकडे जनावरं होती. त्या जनावरांमध्ये 2 बैल होती. त्यातला एक बैल ह्याला दिला. 2 गाया होत्या, त्याला एक गाय ह्याला, एक गाय. पण म्हैस एक होती. तर याची वाटणी कशी करायची? वडील म्हणला माझी एक ही वस्तू मी हयात आहे तोपर्यंत तुम्ही विकायची नाही. वाटणी कशी करायची ती करा. मग एकानं थोरल्या भावानं शक्कल लढवली आणि म्हणला एक भाग मला द्या, एक भाग माझ्या धाकट्या भावाला द्या म्हशीचा. मग निमा भाग मला द्या, निमा भाग त्याला द्या. मग तो थोरला आहे म्हणल्यानंतर पहिली वाटणी मी उचलणार म्हणला. त्यानं पहिली वाटणी ती उचलली. तो म्हणला मी या म्हशीचं शान घाण काढतो वगैरे वगैरे, स्वच्छता ठेवतो, मला मागचा भाग द्या. हुशारी केली आणि धाकट्या भावाला मात्र पुढचा भाग दिला. पुढचा भाग दिल्यानंतर धाकटा भाऊ त्या म्हशीला दररोज धान्य खायला घालायचा किंवा हिंडवायला न्यायचा, चारा खायला घालायचा आणि धाकटा भाऊ मात्र रोज शान घाण काढायचा,
त्याचं शान पण पडलेलं घ्यायचा आणि पुन्हा म्हैस वेल्यानंतर दूध पण घेऊ लागला. त्याच्यानंतर त्याचं रिडकू पण घेतलं आणि ह्या धाकट्या भावाला काहीच दिलं नाही त्यातलं. तो म्हणला मागचा भाग माझा आहे, म्हणला सगळा मागचा भाग आहे. तर अशी ही स्वतंत्र झाल्यानंतर, भारताच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रामध्ये वाटणी झालेली आहे. ती वाटणी म्हणजे थोरल्या भावानं सगळेच सहकारी संस्था घेतलेल्या आहेत, दूध डेऱ्या घेतलेल्या आहेत, साखर कारखाने घेतलेले आहेत, शिक्षण संस्था घेतलेल्या आहेत, गावातील सर्व सोसायट्या घेतलेल्या आहेत, गावातील सर्व आपल्या जी मंदिर आहेत त्या मंदिरचे ट्रस्टचे अध्यक्ष मेंबर घेतलेले आहेत. ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत यांचे सगळे खासदार आमदार झालेले आहेत, मंत्री झालेले आहेत, सर्व संस्था त्यांच्याकडे आलेल्या आहेत. तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही. मधून अधून म्हणतो धाकटा, तो थोरला भाऊ मधून अधून म्हणतो धाकट्या भावाला काय बसून आपला निवांत आहे, मी मागं तिचं शेणघाण काढतोय. अरे शेणघाण काढतोय पण तू शेण पण खातोय, त्याची घाण पण खातोय, दूध बी घेतोय, सगळंच घेतोय. तर आपणाला ही प्रथा आता मोडली पाहिजे. या थोरल्या भावाचं ऐकायचं बंद केलं पाहिजे. गावातील सगळी माणसं म्हणतात किंवा जातीवाद करू नका, थोरला भाव आहे, नाहीतर ब्राह्मणाला आपल्याला जातीवाद करतायत, ब्राह्मणाला जातीवाद करतायत. म्हणून ह्या ब्राह्मणाच्या नावावर या थोरल्या भावानं मराठ्याने आपल्याला आतापर्यंत मागचा हिस्सा दिला नाही. तर आत्ता बंधून आपल्याला पुढचा हिस्सा बंद करायचा आहे. त्या म्हशीला चारा घालायचं बंद करायचं आहे, पाणी बांधायला बंद करायचं आहे. वाटणी नाही झाली तर चालेल, मग म्हस कशी जगती बघू. तर त्यासाठी आपल्याला ह्या वेळेला या मोठ्या भावाला आपण मतदान कधीही करायचं नाही. मग ते कसा निवडून येतोय बघू, त्याच्या कशा संस्था चालतात बघू. तर त्यासाठी आपल्याला या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे मतदान केलं पाहिजे. त्याला या कोर्टाने सुद्धा निर्णय दिलेला आहे. हायकोर्टामध्ये 2 वेळेला आपल्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने मार्लापल्ले जज होते, त्या जज साहेबांनी 2 वेळा दिलेला आहे निकाल. कुणबी मराठा कुणबी हे एक नाहीत. कुणबी मराठा कुणबी एक समजणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे असं म्हटलेलं आहे. आणि 5 मे 2021 साली सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. 650 पानाचा निकाल आहे. या 650 पानामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे मराठा समाज ही राज्यकर्ती जमात आहे. यांच्याकडे सर्व संस्था आहेत, सर्व राजकीय पद आहेत, मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, यांचे राज्यपाल झालेले आहेत, मुख्यमंत्री झालेले आहेत डझनभर. हे महाराष्ट्रामध्ये यांचे राज्यपाल झालेले आहेत, राष्ट्रपती सुद्धा झालेले आहेत, संरक्षण मंत्री झालेले आहेत, कृषी मंत्री झालेले आहेत, शिक्षण मंत्री झालेले आहेत, अर्थमंत्री झालेले आहेत, गृहमंत्री झालेले आहेत, उपपंतप्रधान सुद्धा झालेले आहेत. इतकी सगळी पदं भोगलेली असल्यामुळं ही जमात राजकर्ती जमात आहे, डॉमिनेट कम्युनिटी आहे. यांना आरक्षण कुठल्याही परिस्थितीत मागासवर्गीयातून देऊ नका. हे मागासवर्गीय नाहीत असा निकाल दिलेला असताना सुद्धा हे सरकार, महाराष्ट्र सरकार वारंवार याला मागच्या दाराने हे कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसीचं आरक्षण हडप करताय. तर यांना आपण या निवडणुकीत गडप करा एवढीच मी विनंती करतोय. आणि आमचे सहकारी सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष बापूसाहेब भंडारे एक आवाहन करतील. मला आत्ता जे आपल्या महाराष्ट्रात ज्या नगरपालिका, जिल्हा परिषदच्या येणाऱ्या निवडणुका आहेत, या निवडणुकीमध्ये ओबीसी या व इतर मागासवर्गीय याच उमेदवाराला आपण सगळ्या ओबीसीनी मतदान करावं. अन्यथा ज्या कुणबी दाखले घेऊन जे उभा राहिलेले आहेत उमेदवार आपल्या जागेवरती, ह्या उमेदवाराला स्वतःही मतदान करू नका आणि दुसऱ्यालाही मतदान करू देऊ नका. हीच आपली खरी ताकद दाखवण्याची हीच आजची वेळ आहे. ह्या जर वेळेत आपण गाफील राहिलो आणि कुणाच्या तर भूलतापेला बळी पडला तर आपल्याला जी ही लढा पुढे न्यायचा आहे आणि आपल्या पुढच्या मुलाबाळांना जे न्याय द्यायचा आहे, ह्या न्यायावर आपण कुऱ्हाड चालवतोय असं वाटल. आपल्याला पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. एवढी एकच संधी आहे आपल्याला त्यांची जागा त्यांना दाखवून देणे ही काळाची गरज आहे. कमलताई, आपलं काय म्हणणं आहे जरा सांगा बरं. माझी एकच नम्र विनंती आहे,
मागासवर्गीयांनाच मतदान करा असं मी विनंती करते. जय भीम. मी पुन्हा एकदा सांगतो की माझ्यावर इतके अन्याय झालेले आहेत की 4 मे 2018 साली माझ्यावर या सोलापुरातील मराठा गावगुंडांनी हल्ला केला. माझ्या डोळ्यामध्ये झेरॉक्सची शाई, तोंडाला काळं लावलं, कपडे फाडले, मारहाण केली, तरीसुद्धा मी डगमगलो नाही. माझ्या डोळ्याचे पडदे फाटलेले आहेत. मला डोळ्यातून रक्तस्राव झाला. माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं. एका डोळ्याने मला 15-20% दिसतं डाव्या डोळ्याने आणि उजव्या डोळ्याने फक्त 5% दिसतं. तरीसुद्धा मी जोपर्यंत माझी नजर चालणार आहे तोपर्यंत हे समाजाचं काम करणार आहे. कारण मला कितीतरी त्रास झाला तरी या सोलापूरला मला जेवढा त्रास झाला त्या लोकांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. माझ्या डोळ्यामध्ये जे झेरॉक्सची शाई घातली त्याच्यामुळं मला अंधत्व आलेलं आहे. तरीसुद्धा मी घाबरलो नाही आणि माझं निवेदन त्यावेळेला दिलं. मी जे निवेदन दिलं त्याच्यामुळं 5 मे 2021 साली जो निकाल लागला आणि त्या निकालामध्ये गायकवाड कमिशनच्या शिफारशी ह्या रद्द करण्यात आहेत. हे तरीसुद्धा पुन्हा एकदा जस्टिस शुक्रे कमिटी समिती नेमून आत्ता पुन्हा आरक्षण या महाराष्ट्र सरकारने 10% दिलेलं आहे. EWS आरक्षण दिलेलं आहे. तर असे अनेक प्रकारचे आरक्षण, 3 प्रकारचे आरक्षण हे मराठा समाजाला खात आहे. तर हे कुठं तर थांबलं पाहिजे, यांच्यावर पायबंद आला पाहिजे. त्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये, या मुंबईच्या हायकोर्टामध्ये 3 याचिका टाकल्या आहेत. एक कोल्हापूरच्या हायकोर्टामध्ये टाकलेली आहे आणि एक जे आहे ती दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा टाकलेले आहे. त्यांचे निकाल थोडे लवकर येत नाहीत. लवकर आल्यानंतर हे सगळे बेकायदेशीर आरक्षण आहे, आरक्षण थांबणार आहे आणि आपल्यावर जो अन्याय होणार आहे या अन्यायाचा बदला ओबीसी समाज, SC समाज, ST समाज, मागासवर्गीय समाज घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि 2 तारखेला सगळ्या ओरिजिनल आरक्षण धारकांनी, ओरिजिनल आरक्षण धारकांना, अल्पसंख्याकांना आणि इथल्या सर्व मागासवर्गीयांनीच आरक्षण धारकांनाच मतदान करावे ही एक विनंती करतो आणि थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद. मी शंकरराव लिंगे आपल्याला विनंती केली आहे त्याप्रमाणे काम करावे. धन्यवाद.